खूप दिवसानंतर मुलांची फरमाईश होती की आई ढोकळा खायचा, ढोकळा खायचा, पण मला काही जमलंच नाही बनवायला. तर आज मी घेतलाच बनवायला. बघा इथे छान एकदम स्पंज सारखा एकदम सॉफ्ट आणि मस्त हा ढोकळा आपल्याला बनवायचा आहे, तो पण झटपट आणि कमी वेळेमध्ये छान आणि एकदम हेल्थसाठी पण छान. आणि इथं असं नाहीये की आपल्याकडे म्हणजे कुठलं बेसनच वापरावं हे कारण आपल्याला हे ढोकळा बेसनच वापरायचंय किंवा हे कुठल्याही, तर आपण इथं फक्त तांदूळ, पोहे आणि इथे डाळ वापरणार आहोत आणि तरच हा चविष्ट ढोकळा आपल्याला इथे बनवायचा आहे. इथे मी रॅशनचे तांदूळ घेतलेले, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. इथे 1 वाटी रॅशनचे तांदूळ, 1 वाटी हरभरा डाळ आणि अर्धा वाटी पोहे, अर्धापेक्षा पण थोडेसे कमी पोहे घेतले. ते स्वच्छ धुवून इथे भिजू घालून ठेवलेले आहेत. मी इथे भिजण्यासाठी ठेवले होते. 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आपल्याला बारीक. त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे दही आणि 1 चमचा तेल. तर आपल्याला सगळे एवढ्या याच्यासाठी मी हे सगळं आपल्याला मिक्स करून रात्रभर भिजू घालून ठेवायचं आहे. रात्रभर म्हणजे 12 तास रात्रभर भिजू घालून ठेवलं की बघा हे छान फुलतंय आपलं हे पीठ. तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, साखर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं. हळद छान कलर येते म्हणून टाकायची आहे, ऑप्शनल आहे. छान कलर येतो आणि मस्त येलो येलो आपला बाहेरच्या सारखाच हा ढोकळा दिसतो. आणि इथे टाकलेला आहे मी चवीपुरतं मीठ. बघा छान बॅटर मिक्स करून घ्यायचं. आपल्याला दोन्ही प्लेटला ढोकळ्याची प्लेट घेतलेली आणि आपली साधी प्लेट घेतलेली आहे. आपल्याला त्या दोन्ही प्लेटला तेल लावून इथं अर्धा चमचा खायचा सोडा टाकून इथं एकाच डायरेक्शननं मिक्स करत राहायचे. बघा छान मिक्स झालेलं आहे आणि आपलं पीठ पण छान तयार झालेलं आहे. सोडा टाकला की लगेच या पिठाला फरक पडतो. बघा कसं फुलतो. तरी ते मी ढोकळ्या पात्रामध्ये पण करत आहे आणि कढईत, बऱ्याच जणांना कढईत हा ढोकळा जमत नाही. तर बघा हे कसं करायचं ते मी तर ढोकळ्यामध्ये याच्यामध्ये पण टाकलेलं आहे, ढोकळ्या पात्रामध्ये. आणि इथं कढईमध्ये एक प्लेट ठेवलेली आहे, त्याच्या खाली आपलं स्टँड ठेवलेलं आहे आणि हे ढोकळ्याचं बॅटर ओतून घेतलेलं आहे. तर हा बघा आपल्या स्टीम करण्यासाठी ठेवायचं. तर कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिटं कमी गॅसवरती, कमी म्हणजे मीडियम फ्लेम मध्ये हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं. तरी तर आपल्याला हा कढईतल्याला थोडा वेळ लागतो आणि स्टीम पात्रातल्याला झालेला आहे. तर बघा आपले ढोकळा तयार झालेला आहे. एकदम छान आणि स्पंजी हा ढोकळा, अगदी बाहेरच्या सारखा दिसायला तर दिसतोच पण चवीला पण लागतो. इथं जिरे, मोहरी आणि थोडीशी मिरची टाकून छान तडका द्यायचा आहे. आपल्याला तीळ पण टाकू शकता तुम्ही. इथे छान असा झणझणीत वरून तडका द्यायचा. अगदी सॉफ्ट, स्पंजी आणि मस्त हा आपला ढोकळा बघा. घरच्या घरी कुठलंही इनो वापरता हा एकदम स्पंज सारखा ढोकळा आपला घरी तयार होतो. तुम्हाला जर ही रेसिपी सांगा कशी वाटते ते. एकदम हेल्थसाठी चांगली, मुलांसाठी पण चांगली आहे ही. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप